संग्रामपूर नगरीत आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर नगरीत आषाढी एकादशी निमित्त आज 25 जुलै रोजी पहाटेपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। संग्रामपूर येथील अतिप्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून अभिषेकाला प्रारंभ झाला। त्यानंतर यजमानांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करून महाआरती संपन्न झाली। महाआरतीनंतर मंदिर परिसरात भाविकांना फराळ व केळीचे वाटप करण्यात आले। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी मंदिरात ग्रंथराज पारायण देखील सुरू असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। संग्रामपूरसह परिसरातील अनेक भाविकांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा। रामकृष्ण हरी। संग्रामपूर येथील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर, या मंदिराची मूर्ती स्थापना कधी झाली हे या गावातील सुद्धा मंडळींना माहीत नाही, असं हे प्राचीन मंदिर आहे। दरवर्षीप्रमाणे या मंदिरामध्ये आषाढी सोहळा, कार्तिक सोहळा तसे विविध अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम होत असतात। विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हटलं की त्या ठिकाणी वारकरी हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो आणि या निमित्ताने वारकरी संप्रदायाला अनुकूल असणारं जी साधना आहे ती या मंदिरामध्ये नित्यनेमाने सकाळी काकडा होत असतो, आरती होते, संध्याकाळी हरिपाठ होतो, दर एकादशीला कीर्तन होते आणि सर्व संतांच्या पुण्यतिथी या मंदिरामध्ये सर्व गावकरी मंडळींच्या सहकार्याने या ठिकाणी होत असतात। आणि आजचा उत्सव हा सुद्धा अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सर्व गावकरी मंडळींच्या आणि सर्व विश्वस्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, या न्यायाने जशी पंढरी आहे तशी ही संग्रामपूर नगरी आहे। या नगरीला पंढरीनाथाच्या दरबाराने अतिशय अनमोल अशा प्रकारचं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे संग्रामपूर गावकरी धन्य आहेत। रामकृष्ण हरी। जय हरी, जय हरी, जय हरी। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। भाविक भक्तांनो, आषाढी एकादशी निमित्त अनेक जण आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात, परंतु अत्यंत आर्थिकदृष्ट्या गरीब जे भक्त असतात ते आपल्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊ शकत नाही। त्यामुळे संग्रामपूर नगरीमध्ये अति प्राचीन असा श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट आहे आणि त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी उत्सवानिमित्त 7 दिवस इथं विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। काल दिनांक 24 पासून ग्रंथराज पारायणाला प्रारंभ झाला असून आज सकाळी 5 वाजेला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये महापूजा होऊन जे दरवर्षी वार्षिक यजमान असतात त्या यजमानांच्या हस्ते महापूजा होऊन आरती करण्यात आली आणि फराळ वाटप करण्यात आला। आज दिवसभर फराळ वाटप, सकाळी एवढी प्रचंड गर्दी होती की रांगाच रांग दर्शनासाठी महिलांच्या आणि पुरुषांच्या लागलेल्या होत्या। या भक्तिमय वातावरणामध्ये संग्रामपूर जणू काही पंढरपूरच वाटत आहे असं दिसून आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे आज आता सध्या ग्रंथराज पारायणाचं वाचन चालू आहे, त्यामध्ये अनेक भाविक भक्त बसलेले आहेत। आणि आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराज पादुका प्रतिष्ठान जे आहे त्या गजानन महाराजच्या पादुकांचा पालखी सोहळा भव्य दिंडी अशी आज टाळ मृदुंगाच्या गजरात निघणार आहे। त्यानंतर रात्री 8 वाजता श्री संत गजानन महाराज पादुका अधिष्ठान मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। पुन्हा उद्या सहस्त्र विष्णू नाम जे आहे त्याचा आहे। आज रात्री एकादशी दिवशी हरिभक्त पारायण
केसोडे महाराज यांचं आज हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर 29 ला सुद्धा कार्यक्रम आहे आणि 30 तारखेला काल्याचं कीर्तन होऊन जे शिदोरी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहेत. या 7 दिवसामध्ये ज्याप्रमाणे पंढरपूर आहे त्याचप्रमाणे संग्रामपूर सुद्धा पंढरपूर दिसत आहे. मागील काही दरवर्षी आणि आषाढी निमित्त दरवर्षी इथं वेगवेगळे कार्यक्रम होतात. असं सांगण्यात येत आहे की प्राचीन मंदिर आहे, याबद्दल विशेष काय? प्राचीन मंदिर असं आहे की शतकानुशतके हे मंदिर आहे आणि जागृत ठिकाण आहे. अनेक भाविक भक्तांना त्याचा जो चमत्कार आहे तो दिसून आलेला आहे. त्यामुळे दरवर्षी इथं गर्दी होत असते. रामकृष्ण हरी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर या गावाच्या मध्यभागी असलेले विठोबा रुक्मिणी यांचं मंदिर आज आषाढी एकादशी निमित्त पूर्ण प्रचंड गर्दी होत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या वेळेस भरपूर प्रमाणात गर्दी अशी झालेली आहे. येथे सकाळपासूनच चहा, फराळ, आणखी केळी वगैरे वाटप असा सकाळपासून चालू असते भाविकांना. येथे खेड्यापाड्यामधील प्रचंड लोक इथं येत असतात आणि दर्शनाला लाभ इथे घेतले जाते. रामकृष्ण हरी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्या येथील प्राचीन काळात असलेल्या पूर्वीपासून संग्रामपूर शहरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहेत. इथे दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त सकाळी पहाटेपासून महाआरती होते. यावेळी संग्रामपूर शहरासह तालुक्यातील बहुसंख्य नागरिक इथे उपस्थित असतात. मोठ्या संख्येने नागरिक दर्शन घेतात. यानिमित्त इथे फराळाची व्यवस्था पण करण्यात आली आहे. कॅमेरामॅन गोकुळ गावंडेसह दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा.